रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. बळीराजाला मानाचा मुजरा. भारतातील जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक बारामतीच्या माध्यमातून मी सम्यक एंटरप्राइजेस कुर्डवाडीच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत मुक्काम पोस्ट भेंड, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर आमचे मामा आहेत की त्यांनी रामा ॲग्रोटेकवर सलग 2 वर्ष झालं विश्वास ठेवून त्यांनी रामा ॲग्रोटेकची आपली जैविक उत्पादन वापरले आहेत. आणि एक मराठीमध्ये म्हण आहे की माती पैलवान तर पीक धनवान. तर ही म्हण आज खरी ठरलेली दिसते. तर बळीराजा आमचे मामा आहेत की त्यांच्या चेहऱ्यावरती आज हास्य दिसते. हास्य दिसण्याचं हास्य का दिसते तर त्यांना आज तब्बल या पेरूला, तैवान पिंक पेरूला 45 रुपये हा किलो जागेवरती भाव मिळालेला आहे. आज बागेची हार्वेस्टिंग चालू आहे. तर आपण मामाची ओळख करू आणि त्यांनी रामा ॲग्रोटेकचं कोणकोणती उत्पादने वापरली आणि त्याचा त्यांना काय फायदा होतोय आणि तेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर या अगोदरही आपण मुलाखत घेऊन सेटिंगच्या वेळेस आपण कोणकोणती उत्पादने वापरली आहे त्याच्या आपण शूटिंगद्वारे आपण शेतकरी बांधवांना दाखवलेले आहेत. तर आपण इथून हार्वेस्टिंगला पण आपण म्हणजे हार्वेस्टिंगच्या अगोदर कोणकोणते उत्पादने वापरली हे आपण जाणून घेऊ. तर नमस्कार मामा. नमस्कार. शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी संतोष जानराव, राहणार भेंड, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ही सुरुवातीपासून आम्हाला रामा ॲग्रोटेकची औषध आम्ही 2 वर्षापासून सलग वापरतो. सेटिंगच्या वेळेस कुठला पण आपण सुरुवातीला ज्ञानशक्ती, मायक्रोन्यूटन 555 आणि रूट मॅजिक. ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन 555. याचा तुम्हाला काय फायदा झाला? याचा फायदा सेटिंगमध्ये अशी सेटिंग झाली की बोलायचं कामच नाही. सुरुवातीला फुटवा निघला, फुटवा निघला आणि व्यवस्थित झाला, कळी भरपूर लागली आणि सेटिंग झाली. त्याच्यानंतर आपण रामा ॲग्रोटेकचं बायोसमृद्धी, रूट मॅजिक प्लस रामा मायक्रोन्यूटन 555 ह्यांनी सुद्धा आपली सेटिंग झाली. मालला साईज चांगली झाली. त्याच्यानंतर आपण फवारणीद्वारे पण आपण निमकरंज आणि गटमुट निम हे सुद्धा उत्पादन वापरले. त्यानंतर आपण पेरू स्पेशल, रूट मॅजिक याचं सुद्धा आपण टोटल आपण 6 डोस झालेले आहेत. 6 डोस. तर शेतकरी बांधवांना आपण हे दाखवू शकतो. हो, माल आता तोडलेला आहे, चमक आहे, साईज आहे, शायनिंग आहे आणि पाठीमागं कटिंग बी चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांचं एक मेहनत म्हणजे संपूर्ण परिवाराने इथं मेहनत घेतलेले आहेत. तर आमच्या इथे मामा आहेत, मामी आहेत आणि त्यांचा हा मुलगा. तर ह्या सर्वांनी ह्या बागेचं मेहनत घेतलेली आहे. तर प्रत्येक वेळेस वारंवार औषधे सोडणे, सांगितल्याप्रमाणे फवारणी करणे आणि मामींचं म्हणजे बागेची स्वच्छता म्हणली तरी चालेल की वेळोवेळी खुरपणी असेल, काही थिनिंग करायचा माल असेल तर हे वेळोवेळी मामींनी केले. तर मामी तुम्हाला बागेमध्ये काय जाणवते म्हणजे कसं? एकदम कळ्या फुलं भरपूर आहेत. भरपूर आहेत, माल भरपूर लागलाय. भरपूर माल लागलाय आणि वेळेवर म्हणजे स्वच्छता एकदम वेळेची वेळेवर करतात बागेमध्ये आतापर्यंत होता. आणि काय नाही म्हणजे असं कीटक म्हणजे कायच पण आहे शक्यतो काय दिसत नाही. एकदम फ्रेश बाग आहे. तर शेतकरी बांधवांनो, तर माल जिथं लोडिंग होतंय, कटिंग होतंय, ते कटिंग केलेला माल आपण गाडीमध्ये जिथं घेतलेला आहे तर तिथं आपण जाऊया प्रत्यक्षात. तर शेतकरी बांधवांनो, आपण म्हणजे ज्या ठिकाणी आहोत, हार्वेस्टिंग जिथं पेरूचं चालू आहे, पॅकिंग चालू आहे आणि आपण इथं आमचे शेतकरी मामा पण आहेत आणि व्यापारी. तर आपण व्यापाऱ्यांना सुद्धा म्हणजे विचारू की त्यांना हा क्वालिटी आणि मालाची साईज
हे कसे आहे ते त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ. तर नमस्कार. तर तुमचं नाव सांगा म्हणजे शेतकरी बांधवांना आमच्या. चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे आणि रिझल्ट बी चांगला आहे. म्हणजे क्वालिटीला तुम्ही प्राधान्य देता. तर रामा ॲग्रोटेक नेहमी म्हणते की क्वालिटी आणि क्वांटिटी. आपल्याला माल पण आता साईज बी भरपूर झालेली आहे आणि मालाची क्वांटिटी जर बघितलं तर आपण भरपूर माल आहे. लोडिंग आपलं 2-3 टप्प्यामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे. तर आज म्हणजे ह्या मालाबद्दल तुम्ही म्हणजे समाधानी आहे? हां, एक नंबर. सर तुम्हाला काय वाटतं, आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पिरू किंवा मटेरियल किंवा ह्याच्या हार्वेस्टिंगसाठी जात असता, तुम्हाला ह्या मालाबद्दल काय वाटतं? म्हणजे कुजवा कमी आहे, माल क्लीन आहे, गाठी वगैरे काय नाहीत, प्लेन माल आहे, साईजही भरपूर आहे. 500-550 साईज आहे. तुम्हाला जो पुढं म्हणजे माल लागतो त्या क्वालिटीचा, त्या म्हणजे ती क्वालिटी कशी वाटते? क्वालिटी एक नंबर आहे. रिटर्न काय भरपूर निघत नाही, पाठीमाग काय माल जास्ती जात नाही, राहत नाही शिल्लक काय राहत नाही, खराब वगैरे काय निघत नाही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या त्या ठिकाणी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट असले तुम्हाला माल जास्त चॉईस करावा लागतो का? कसं वाटतं? चॉईस करावं लागत नाही, क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली आहे. आणि म्हणजे पुढचा तुम्हाला जो घेणारा वर्ग आहे त्याच्याबद्दल काय सांगचाल असा माल असल्यानंतर? ह्या मालाला मागणी भरपूर आहे, म्हणजे भरपूर आहे मागणी आणि ह्यांचा म्हणजे दुसरी वेळ आहे माल काढायची. माल भरपूर निघतो. बघू शकता 690 ग्रॅम वजन आहे पेरूचं. असे साईज सरासरी 500, 550, 650, अर्धा किलोच्या थोडं सांगा. थोडा दुसरा आहे आता. किती दिवसांनी तोडा होतोय सांगा? थोडा 8 दिवसांनी तोडतो आपण. 8 दिवसांनी थोडा. हां, 8 दिवसांनी थोडा होतो. रेट वगैरे कसा भेटला? रेट छान भेटला आपल्याला. 45 रुपये रेट भेटला. मार्केटला आता जो रेट चालला तो व्यवस्थित म्हणजे कसं काय वाटतं रेटबद्दल काय सांगा? मार्केटच्या रेटपेक्षा यांना रेट 5 रुपयांनी जास्त आला. क्वालिटीचा मकवर. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या हे तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याची कष्ट जे आहे त्या कष्टाची चीज आपण म्हणून शेतकरी बळीराजांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. आणि रामा ॲग्रोटेक हे नेहमी कर्तृत्वाला सलाम करतं. तर आपण त्यांच्या कर्तृत्वाला हे आपण सत्कार रूपी त्यांना आपण हे करूया. तर रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून आपण बळीराजांचा आपण इथं सत्कार करत आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. आमचे व्यापारी बंधू आहेत की संदीप शंकर अवताडे हे व्यापारी बंधू आहेत. तर त्यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देऊन हा त्यांचा म्हणजे योग्य तो त्यांनी भाव दिलेला आहे. तर खूप खूप रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांचं नारळ आणि पुष्प देऊन मी त्यांचं स्वागत करतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादनाचा तुम्ही इतर शेतकऱ्यांना म्हणजे काय सांगताल? 100% सांगतो मी. तर माझ्या संपर्कात जेवढे शेतकरी आहेत तेवढ्याला मी तर सांगितले तुम्ही रामा ॲग्रोटेकचे सोडलं वापरा, त्याच्यात तुमची बाग सुधारणार नाही. बरोबर. बऱ्यापैकी आता बाग काय झालं, लोकांचे असे झाले पिवळे पडलेत. मी त्यांना सांगितलं, प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन स्वतः व्यक्ती सांगितलेलं आहे तुम्ही वापरा सोडेल, त्याशिवाय बाग तुमची व्यवस्थित होणार नाही. आणि काही काही लोकांनी 3 शेतकऱ्याला आपण तर माल नेऊन दिलेला आहे आपण. बरं. म्हणजे आणि रिझल्ट पण आलेला आहे त्यांना, पण ते पण म्हणले रिझल्ट चांगलाच आहे. तर रामा ॲग्रोटेक कंपनी जसं जसं शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन काम करते त्याच्याबद्दल काय सांगताल? ते तर 1 नंबर काम आहे, सगळ्यात 1 नंबर काम आहे. कुठलीच कंपनी अशी करू शकत नाही.
आणि केलं पण नाही कोणी. काय काम आहे म्हणजे काय काम असतं? वेळोवेळी ज्या त्या वेळेस येणे, ज्या त्या वेळेस बागेचं माहिती देणे, कुठला रोग आहे बागेवरती, काय पूर्ण माहिती बाग सगळी फिरून बघूनच सांगणार आपल्याला काय करायचं ते. सगळ्यात महत्त्वाचं हे काम आहे यांचं. बागेचं फक्त त्यांना माल कसा आणायचा फक्त हे बघतात, माल एक नंबर आणून देतात एवढंच. तर मी शेतकरी बांधवांनो, तर मी नेहमी म्हणतो शेतकऱ्यांना की ज्या दिवशी शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येईल किंवा बँकेत पैसा येईल त्यावेळेस खरं शेतकऱ्याचं जे समाधान आहे ते आपण इथं म्हणजे बघू शकतो की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असेल. आणि व्यापारी बंधूंनीही तसं त्यांना सहकार्य केलं, त्यांचा भावाला म्हणजे त्यांच्या मालाला योग्य तो भाव दिला. आणि हेच खरं समाधान आहे की आणि रामा ॲग्रोटेक हे गेली तसं 9 वर्ष झालं रामा ॲग्रोटेक ह्या शेतकऱ्याला उभारी द्यायचं काम करतं आहे. म्हणजे बळीराजा जो खचला आहे, दमला आहे, तर त्या दमलेल्या शेतकऱ्याला उभारी द्यायचं काम हे रामा ॲग्रोटेक अगदी प्रामाणिकपणे आणि एक निष्ठेने आणि एक जीवाने हे करत आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन हे त्यांना रामा ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनाची ताकद काय आहे ते दाखवून देते. आणि वेळोवेळी बागेला व्हिजिट देऊन प्रत्यक्षात पाहणी करून मगच त्या स्टेजनुसार म्हणजे शेड्यूलनुसार आपण त्यांना रामा ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनाचा म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांना वापर करायला सांगतो आहे. तर शेतकरी बळीराजांनी रामा ॲग्रोटेक उत्पादनावरती विश्वास ठेवला आणि ते त्यांनी कंटिन्यू म्हणजे शेड्यूलप्रमाणे वापरलं. आणि ह्या वापरल्याबद्दल मी रामा ॲग्रोटेक परिवारातर्फे मी बळीराजा शेतकरी आमच्या मामांचं मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि तुम्ही कंपनीला मुलाखत दिली याबद्दल सुद्धा मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.